अहो, किती वेळ झाला, आज असेच बसून आहात? काय झालं? परीक्षा सुरू झाली आहे. कोणाची? बाणाईची. आणि परीक्षा कोण घेतायत? नारद मुनी? अहो, असं काय करता आहात? कुठे काय चाललं आहे तिथे तुमचं काहीच लक्ष नाही. नाही, माझं खरंच लक्ष नाही, कारण मी म्हाळसाला वेळ देते. परंतु तुम्ही सांगा, कोण परीक्षा घेताय बानूची? प्रत्यक्ष श्री खंडेराय. परंतु आता का? कशासाठी? तिनेही आता खूप काळ प्रतीक्षा केली आहे. तिला त्याचं फळ मिळायला हवं. श्री खंडेरायांनी मूळ रूपात परत आल्यानंतर तिच्या संदर्भात काय तो निर्णय लवकर घ्यावा म्हणजे झालं. श्री खंडेराय तर मूळ रूपात येतीलच आणि ते बाणाईशी विवाहही करतील. परंतु शिवाची पत्नी होणं एवढं सोपं नव्हे. देवी, जर तुम्हाला आठवत असेल तर म्हाळसा देवींनी देखील विवाहाआधी तप केले. श्री खंडेराय त्यांचे गुरु झाले. श्री खंडेरायाच्या मार्गदर्शनानं म्हाळसा देवींची अष्टचक्र जागृत झाली. त्या तपश्चर्येतून जी ऊर्जा म्हाळसा देवींना मिळाली, त्यामुळेच हा कठीण काळ त्या सहन करू शकल्या. नाहीतर सगळंच अवघड होतं. परंतु बानूने एवढी भक्ती केली आहे, तिला या साधनेत का ओढायचं? देवी, बाणाई जर विवाहाआधी आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम नसेल तर हा विवाह होणार नाही. आतापर्यंत तिने सगळं साध्य केलं आहे. फक्त एक पायरी ओलांडली की झालं. परंतु ते आवश्यक आहे. परंतु हे जर बानूला जमलं नाही तर? आपण असा का विचार करायचा? हे तिला साध्य करायलाच हवं. हे सोपं ध्येय नव्हे. हे सामान्य माणसाचे काम नव्हे. आणि बाणाई सामान्य नव्हे. श्री खंडेराय हे केवळ बाणाईचे आराध्य होते. ती त्यांची भक्त होती. परंतु त्यांची पत्नी होणं एवढं सोपं नव्हे.